नमस्कार. पुन्हा एकदा आज आपण शिक्षक पदाचा परीक्षा 2021च्या तयारीसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये विचारले गेलेले पाठीमागील परीक्षेमध्ये महत्त्वाचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लाईव्ह सेशन घेणार आहोत. सर्वांना नमस्ते. एकूण आपण 30 प्रश्न या ठिकाणी नेहमीप्रमाणे स्पष्टीकरणासह एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे 30 प्रश्नांमध्ये अजून एक 15 ते 20 प्रश्न तयार होतील. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. ठीक आहे. आज जन्माष्टमी आणि जन्माष्टमी निमित्त जर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, अजून तुम्ही केली नसेल, तर आज आपल्याला या ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी ऑफर देण्यात आलेली आहे. आणि ती ऑफर म्हणजे तुम्हाला फक्त 249 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला महा TET सह सेटेट, नेट परीक्षा, KVS, NVS म्हणजे टीचिंगमधील ज्या काही सर्व एक्झाम्स आहेत त्या सर्व परीक्षांचा समावेश फक्त 249 मध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 महिन्यांसाठी असणार आहे. 90 दिवसांसाठी या ठिकाणी एक बेस्ट अशी ऑफर तुम्हाला 2 दिवस या ठिकाणी 1 तारखेपर्यंत असेल, 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. अजूनही तुम्ही परचेस केलं नसेल तर परचेस करा. त्यानंतर जे मेगा पॅकेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंगसह म्हणजे टीचिंगमध्ये जे काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांसह तुम्हाला या ठिकाणी SSC, रेल्वे या सर्व परीक्षांचा समावेश तुम्हाला या ठिकाणी 349 या पॅकेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी जी ऑफर आहे फक्त 1 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेतलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला वेबसाईटला onlineabhyas.com असं तुम्ही वेबसाईट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला सुद्धा अभ्यास जी टेस्ट सिरीज आहे ती सोडवता येणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण व्हॉट्सअप ग्रुप करणार आहोत. त्यासाठी तुम्ही तुमचे नंबर कमेंट्स करायचे आहेत किंवा टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी मी एक लिंक शेअर करेल, त्यावेळेस तुम्ही ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. अगदी बरोबर. एक प्रश्न एक्सप्लेन केला की या ठिकाणी एक 3 ते 4 प्रश्नांची तयारी होती. पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. तर हे जे काही प्रश्न आहेत पेपर 1 मध्ये विचारले गेले होते. 2014च्या पेपरमध्ये 2014 साली जी TET झाली होती त्याच्यामधील हे प्रश्न आहेत. सोनवणे मॅडम, तर या ठिकाणी आज आपण पेपर 1 चे 2014चे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तुमची इच्छा आज पूर्ण होणार आहे. या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आणि व्याख्या, मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या आहेत. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अरिस्टॉटलने कोणती मांडली? मॅकडुगल, विल्यम वुंट, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स. तर यांच्या या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. जर तुम्ही पहिली भाषा मराठी निवडली, दुसरी हिंदी निवडली तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हिंदीची जी काही भाषा आहे म्हणजे 30 प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये विचारले जातील आणि इतर प्रश्न तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये येतात. या ठिकाणी जे अरिस्टॉटल आहे तर त्यांनी कोणती व्याख्या मांडली? अरिस्टॉटल म्हणतात की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी मांडली. त्यानंतर या ठिकाणी मॅकडुगलने कोणती व्याख्या मांडली? मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे. आणि विल्यम वुंट यांनी काय म्हटलेलं आहे, कोणती व्याख्या केली? तर बोधावस्थेचे शास्त्र असे मानसशास्त्र असं म्हटलं आहे. आणि मॉर्गन, किंग, रॉबिन्स तर यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा प्रकारे या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक A, तर हा जो काही पर्याय क्रमांक आहे या योग्य जोड्यांचा तो या ठिकाणी बरोबर येणार आहे. या ठिकाणी व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न पुढचा आहे तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 2 की खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत? काही प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा दिलेल्या आहेत, लिमिटेशन्स आहेत. या ठिकाणी कोणती योग्य मर्यादा आहे ते आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे
तर पहा या ठिकाणी पहिली जी मर्यादा आहे तर या ठिकाणी ही चुकीची अशी पण मर्यादा आहे. या ठिकाणी दुसरी मर्यादा की ही पद्धती अधिक खर्चिक आणि वेळखाऊ असते. जी प्रायोगिक पद्धती असते, तर याच्यामध्ये प्रायोजकावरती आपल्याला नियंत्रण कंट्रोल ठेवावं लागतं आणि त्याच्यामुळे यासाठी बराच वेळ, बराच कालावधी या ठिकाणी लागतो. काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पर्चेस कराव्या लागू शकतात. त्याच्यामुळे ही पद्धती खर्चिक आणि वेळखाऊ आहे. ही एक मर्यादा योग्य आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते. या ठिकाणी जो काही प्रयोज्य असतो म्हणजे आपण ज्याच्यावरती प्रयोग करणार आहोत, तर त्याला आपली जी परिस्थिती आहे म्हणजे आपण नेमकं काय करणार आहोत त्याला जर माहिती झालं तर या ठिकाणी तो कृत्रिम प्रतिसाद देऊ शकतो. म्हणजे आपल्याला जे हवं आहे तर असा प्रतिसाद तो देण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी कृत्रिम प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. ही एक मर्यादा बरोबर आहे आणि प्रयोजक व्यक्ती हे तज्ञ असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो प्रयोग करणारा तज्ञ व्यक्ती असतो किंवा व्यक्ती असतो तो त्याच्यामधील तज्ञ असणं आवश्यक असतं. तरच या ठिकाणी जे प्रायोगिक पद्धती आहे ती सक्सेस होऊ शकते. म्हणजे ही सुद्धा या ठिकाणी एक मर्यादा येऊ शकते. कारण त्या ठिकाणी जर तज्ञ व्यक्ती मिळाला नाही त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी जे योग्य अशा मर्यादा आहेत ब, क आणि ड, तर या ठिकाणी योग्य अशा मर्यादा आहेत. जी पहिली मर्यादा सांगितलेली आहे की प्रायोजकाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. या ठिकाणी प्रायोजकाचे आंतरिक घटक असतात ते नियंत्रित करता येत नाहीत. जी प्रायोगिक पद्धती असते त्याच्यामध्ये जे आंतरिक म्हणजे समजा माझ्यावरती समजा एखाद्याने प्रयोग केला तर माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या तो जो काही तज्ञ व्यक्ती असणार आहे किंवा जो माझ्यावर प्रयोग करणार आहे तो नियंत्रित करू शकत नाही. म्हणजेच प्रयोजकाचे आंतरिक घटक या ठिकाणी नियंत्रित नसतात प्रायोगिक पद्धतीमध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी असतात असं आहे. त्यामुळे ही योग्य अशी मर्यादा नाही. प्रश्न पुढचा आहे की खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य अशी वैशिष्ट्ये कोणती? शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. आपल्याला योग्य असं वैशिष्ट्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की ही शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. तर या ठिकाणी योग्य अशी वैशिष्ट्ये सांगायचे. प्रश्न क्रमांक 3 अगदी बरोबर. तर पर्याय क्रमांक डी, अ, ब, क आणि ड सर्व जे पर्याय दिलेले आहेत ते सर्व या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये सांगतात. जी शिक्षण प्रक्रिया असते त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया असते. शिक्षण ही स्वयंस्फूर्त अशी प्रक्रिया आहे. म्हणजे एखाद्या बालकाला, एखाद्या मुलाला, एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण किंवा अध्ययन करण्यामध्ये रस नसेल त्या ठिकाणी तो अध्ययन करू शकत नाही. म्हणजे कोणतेही शिक्षण असो ते या ठिकाणी स्वयंस्फूर्त असतं. त्यासाठी मनाची तयारी असणं आवश्यक असतं. या ठिकाणी एक वैशिष्ट्य योग्य आहे. ही एक नैसर्गिक आणि सहज अशी प्रक्रिया असते आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी जन्मापासून ते या ठिकाणी मृत्यूपर्यंत शिक्षण चालत असतं. म्हणजेच अखंडपणे चालणारी ही एक प्रक्रिया असते. म्हणून अ, ब, क, ड हे सर्व या ठिकाणी वैशिष्ट्ये येतील. प्रश्न पुढचा आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? तर या ठिकाणी हा प्रश्न आपण आतापर्यंत 3 वेळा पाहिलेला आहे. म्हणजे बरेच प्रश्न रिपीट होतात आहे तसे. तर ही जी क्रमन्वित अध्ययन पद्धती आहे ती कोणी किंवा कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहे? अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान, मर्मदृष्टी अध्ययन. एका वेळी एक पायरी, त्यानंतर ताबडतोब पडताळा म्हणजे चेकिंग करणे वगैरे, त्यानंतर सक्रिय प्रतिसाद, लगेच प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमन्वित अध्ययन आहे. तर खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे? तर आपण या ठिकाणी याची उपपत्ती सुद्धा पाहिलेली आहे. तर साधक अभिसंधान जे स्किनर यांनी मांडलेली आहे साधक अभिसंधान, तर या उपपत्तीवर आधारित या ठिकाणी क्रमन्वित अध्ययनाची उपपत्ती आहे किंवा पद्धती आहे. ज्याच्यामध्ये एका वेळी एक पायरी दिली जाते. म्हणजे अध्ययनाचे या ठिकाणी घटक पाडले जातात. त्यानंतर एक छोटासा घटक दिला जातो म्हणजे एक पायरी दिली जाते. त्यानंतर तो घटक त्या ठिकाणी व्यवस्थित समजला आहे किंवा नाही याचा पडताळा घेतला जातो आणि त्याच्यानंतर सक्रिय असा प्रतिसाद त्या ठिकाणी नोंदवला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे क्रमन्वित अध्ययन आहे.
क्लॅरिटी आहे या ठिकाणी बघा, क्लॅरिटी आहे तुमच्या मोबाईलमध्ये जी सेटिंग आहे सेटिंग करा. या ठिकाणी कोणालाही दुसरं अडचण नाही. ज्यांना अडचणी येत असेल तर पहा उजव्या कोपऱ्यामध्ये पहा जे काही 3 डॉट तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहा व्हिडिओची सेटिंग करा. तुम्हाला अगदी क्लिअर व्हिडिओ पहा दिसेल. प्रश्न पहा पुढचा आहे 5 क्रमांकाचा की किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे? किशोर अवस्थेतील मुलं आहेत त्यांच्या विकासासाठी अक्षरांना योग्य वळण लावणे, बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे? तर पहा जी किशोर अवस्था असते तर पहा किशोर अवस्था ही 6 ते 12 वर्ष 6 ते 12 वर्ष या कालावधीमध्ये किशोर अवस्था असते आणि या ठिकाणी या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी करणं आवश्यक असतं तर पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येणार आहे, ज्याच्यामध्ये अ, ब आणि ड म्हणजे या कालावधीमध्ये या किशोर अवस्थेमध्ये अक्षरांना योग्य असं पहा वळण लावलं पाहिजे. त्यानंतर बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करून घेतलं पाहिजे किंवा पाठांतर करणं आणि त्यानंतर मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे. या ठिकाणी जेवढी विद्यार्थ्यांना आपण उपक्रम देऊ किंवा जेवढे त्यांचे उपक्रम त्यांच्याकडून राबवून घेऊ तेवढी त्यांची सर्जनशीलता या ठिकाणी वाढीस लागते किशोर अवस्थेमध्ये. म्हणून मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी आपण जास्तीत जास्त उपक्रम राबवले पाहिजेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक जो क आहे तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक नाही, कारण गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणं. या ठिकाणी पाहिजे की किशोर अवस्था असते ती अशा प्रकारे असते की या ठिकाणी एकमेकांचे गट असतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी गट करतात आणि गटामध्ये त्यांचं काम चांगल्या प्रकारे होतं. म्हणजेच या ठिकाणी गट करून त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी सामूहिक जबाबदारी आहे ती या ठिकाणी दिली पाहिजे. पण या ठिकाणी गट न करता असं या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी समाविष्ट होऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या अक्षरांना योग्य वळण लावलं पाहिजे, बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करून घ्यायचं आहे आणि मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी आपण उपक्रम राबवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल अ, ब, ड. प्रश्न पुढचा आहे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरेल? जे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. आता या प्रश्नासाठी फक्त तुम्ही एक विचार करायचा आहे. जे अति हुशार विद्यार्थी असतात, कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात, एक शिक्षिका म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून आपण कोणती गोष्ट त्या ठिकाणी केल्यानंतर ती उपयुक्त ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 6 तर जे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय करतो, एकतर इयत्ता काढून वरच्या वर्गामध्ये प्रवेश देतो. म्हणजे या ठिकाणी असेही काही विद्यार्थी आजपर्यंत आहेत की त्यांचा जो काही टॅलेंट आहे किंवा IQ जास्त असल्यामुळे जो 6वी 7वीचा विद्यार्थी आहे तो 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. अशी बरेच उदाहरणं आहेत. म्हणजे इयत्ता काढून आपण वरच्या वर्गात त्यांना प्रवेश दिला पाहिजे. वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवायचा आहे. वर्गाध्यापन असेल आपण या ठिकाणी जे वर्गाध्ययनामध्ये सहभाग नाही वाढवायचा तर वर्गाध्यापन करतानाच या ठिकाणी त्यांचा सहभाग वाढवायचा आहे. कारण ते विद्यार्थी आपले जे काही म्हणजे त्याचे जे काही मित्र वगैरे असतील तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवायचा आहे, गट अध्ययन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी द्यायची आहे. त्यानंतर स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा. जे असे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात तर त्यांना या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांपेक्षा जो काही स्वतंत्र अभ्यासक्रम आहे तो तयार करायचा आहे आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात. म्हणजे या ठिकाणी अ, ब, क, ड या सर्व गोष्टी या ठिकाणी करणं या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येणार आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी जे अतिहुशार विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी कराव्या लागणार आहेत, तरच या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची प्रगती होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न पुढचा आहे 7 क्रमांकाचा प्रश्न. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? प्रयत्न प्रमाद पद्धती तर या संदर्भात विधाने आपल्याला दिलेली आहेत. कोणती विधाने सत्य आहेत ते सांगायचं आहे. पहिलं विधान आहे या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते.
अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात. या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर आता या ठिकाणी आपण प्रयत्न प्रमाद म्हणजे थॉर्नडाईक यांची उपपत्ती पाहिलेली आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की तो प्रश्न म्हणजे हा जो का तुम्ही प्रश्न पाहत आहात तर त्याच नोट्स मधील किंवा त्याच मुद्द्यांमध्ये आलेला आहे. तर त्या ठिकाणी काय प्रयत्न प्रमाद पद्धतीमधील सत्य विधाने आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं विधान सांगता येईल की या पद्धतीने अध्ययन करताना जी प्रगती असते तर ते अगदी सावकाश होते. कारण प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये ट्रायल आणि इरर ही मेथड वापरली जाते. म्हणजे प्रयत्न करायचे असतात आणि त्याच विद्यार्थ्याला आपण शिकू द्यायचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी बरेच वेळा तो विद्यार्थी चुकणार आहे आणि चुकानंतर तो शिकणार आहे. म्हणजे जी प्रगती असते तर त्या ठिकाणी काय होणार आहे हळूहळू किंवा सावकाश होणार आहे. पांडुरंग जोपळे सर, तर पहिली तुम्ही जर भाषा मराठी घेतली तर त्या त्या ठिकाणी जर पहिली म्हणजे तुमची जी भाषा असते, पेपरची भाषा जर तुम्ही मराठी ठेवली तर तुम्हाला त्या ठिकाणी हिंदी भाषा घेता येत नाही. या ठिकाणी करेक्ट आहे. तुम्हाला पहिली भाषा जर हिंदी ठेवली म्हणजे पेपरची लँग्वेज हिंदी ठेवली तर तुम्हाला पहिली भाषा हिंदी येईल, दुसरी मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक घ्यावी लागते. तर तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुमचा तो जो काय प्रश्न आहे तो क्लिअर होईल. या पद्धतीने अध्ययन करताना अगदी सावकाश प्रगती होते. अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होत असतात. या ठिकाणी हे सुद्धा विधान सत्य आहे आणि या पद्धतीत जे मिळवले यश आहे तर हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो. म्हणजे बऱ्याच वेळा या ट्रायल आणि इरर मेथडमध्ये पुष्कळ वेळा या ठिकाणी जे यश असतं ते शुद्ध योगायोगाने मिळत असतं. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जर तुम्ही पाहिला की संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. या ठिकाणी सहज संक्रमित होतात असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे संपादित कौशल्य असतात ते आपण मिळवत असतो आणि या ठिकाणी दुसऱ्या परिस्थितीमध्ये सहज संक्रमित होतीलच याची खात्री देता येत नाही. या ठिकाणी सहज संक्रमित होतात हे सांगितलेलं आहे म्हणजे 100% संक्रमित होतात याचा असा अर्थ होतो. परंतु या ठिकाणी ते सहजासहजी किंवा कदाचित ते संक्रमितच होणार नाहीत. तर असं या ठिकाणी आहे म्हणजे संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. तर हे या ठिकाणी सत्य नाही. म्हणजे अ, ब आणि क तर हे या ठिकाणी अगदी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक सी तर याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8वा प्रश्न आहे की खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. भावनिक बुद्धिमत्ता आहे आणि त्यांच्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता या ठिकाणी पैलू कोणते आहेत आत्मभान आहे, अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. तर आता या ठिकाणी पुढचे स्पष्टीकरण यांच्या 5 जोड्या लावायच्या आहेत. प्रयत्नाने संक्रमित होतात परंतु या ठिकाणी कदाचित काही वेळा संक्रमित होतीलच असं त्या ठिकाणी आपल्याला 100% किंवा छातीठोकपणे सांगता येत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रयत्न नक्की करावे लागतात. कदाचित कधी कधी होऊ शकतात, कधी होणारही नाहीत. तर आता या ठिकाणी जे आत्मभान हा पैलू आहे तर त्याचं स्पष्टीकरण काय आहे तर या ठिकाणी आत्मभान तर स्वतःची बलस्थाने जाणणे. जे बलस्थाने असतात, जे स्ट्रॉंग पॉइंट असतात ते जाणून घेणे तर याला आत्मभान असं म्हणायचं. त्यानंतर अभिप्रेरण म्हणजे काय तर कार्य प्रवृत्त करणारी शक्ती, काम करण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती असते त्याला अभिप्रेरण असं म्हटलं जातं. सहसंवेदना म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे. एखाद्या विद्यार्थ्याने जर एखादी भूमिका घेतली तर त्याच भूमिकेशी एकरूप होणं म्हणजे या ठिकाणी सहसंवेदना. आणि सामाजिक कौशल्य म्हणजे समन्वय राखणे, एकमेकांमध्ये समन्वय राखणे, सहकार्य करणे याला या ठिकाणी सामाजिक कौशल्य असं म्हणायचं. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी तर याचं अचूक उत्तर येणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जे पैलू आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे आणि त्यांची स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यांच्या जोड्या आपण या ठिकाणी लावल्या आहेत.
प्रश्न पहा पुढचा आहे 9 क्रमांकाचा, की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावरती भर दिलेला आहे. आता पहा विल्यम जेम्स यांची बुद्धिमत्तेची व्याख्या आहे. तर ही बुद्धिमत्तेची व्याख्या करत असताना या ठिकाणी त्यांनी कोणत्या घटकावरती भर दिला आहे. प्रश्न क्रमांक 9. व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? मगाशी कोणाला प्रॉब्लेम होता? व्हिडिओ क्लिअर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे तुमच्या समोर, की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावरती भर दिलेला आहे. तर अगदी बरोबर. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए, की नव्या परिस्थितीची समायोजन. तर जी व्याख्या आहे विल्यम जेम्स यांची, तर ती अशी आहे की सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीची समायोजन यशस्वीरित्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी काही क्षमता असते, तर त्या क्षमतेला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी कशावरती भर दिलेला आहे, तर नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करणे या घटकावरती भर दिलेला आहे. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा 10 क्रमांकाचा प्रश्न, अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात खाली विधाने दिली आहेत. अध्ययनाच्या व्याख्या प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील काही विधाने सत्य, कोणती विधाने सत्य आहेत ते सांगायचं आहे. तर अवबोध व्यक्तिनिष्ठ, तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. या ठिकाणी आपल्याला यापैकी तर पहिलं जे विधान आहे अवबोध हे व्यक्तिनिष्ठ, तर प्रतिमा ही वस्तुनिष्ठ असते. तर हे जे काय विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. तर या ठिकाणी जे अवबोध असतात त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ असतात. अवबोध हे वस्तुनिष्ठ असतात आणि प्रतिमा हे व्यक्तिनिष्ठ असतात. या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर ब जे विधान आहे प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. तर या ठिकाणी हे बरोबर आहे. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. जे अवबोध असतात ते तुटक नसतात, परंतु जी प्रतिमा असते त्याच्यामध्ये तुटकपणा जाणवत असतो. हे विधान बरोबर आहे. आणि प्रतिमा ही अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते, ती स्थिर नसते. हे विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, ब, क आणि ड हे विधाने अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात सत्य आहेत. प्रश्न पुढचा आहे 11 क्रमांकाचा, की सर्व खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणते विधान योग्य आहेत. अग्रज संगणक प्रतिमानाविषयी विधाने या ठिकाणी दिली आहेत. पहिलं या ठिकाणी विधान आहे, अग्रज संघटन प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग उघडला जातो. या ठिकाणी बरोबर विधाने आपल्या या ठिकाणी सांगायची आहेत. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी जी विधाने दिलेली आहेत, योग्य विधाने यापैकी पर्याय क्रमांक ए, की अग्रज संघटक प्रतिमानाचे व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हटलं जातं. जे अग्रज संघटक प्रतिमान आहे, संघटन प्रतिमान आहे, त्यालाच या ठिकाणी व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात. हे विधान योग्य आहे. एखाद्या मुद्द्याचं विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. हे विधान या ठिकाणी अचूक आहे. परंतु या ठिकाणी क आणि ड जी विधाने आहेत, की अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि जुन्या माहितीचा जो अनावश्यक भाग आहे तो वगळला जातो, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर याच्यामध्ये फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक ए, अ आणि ब, तर हे विधान या ठिकाणी योग्य आहेत, अगदी बरोबर आहेत. प्रश्न पुढचा आहे 12 क्रमांकाचा प्रश्न आहे तुमच्या समोर, की कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर सुद्धा अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिलेला आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने हा भर दिलेला आहे, की अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसते, तर ती तत्वे शोधून त्याचे सामान्यीकरण करणं यावर सुद्धा अवलंबून असतं.
प्रश्न क्रमांक 12वा. तर अध्ययन संक्रमण केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून ते तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून असतं. तर या मुद्द्यावरती C.H. जड्ड यांनी भर दिलेला आहे आणि ती जी काही उपपत्ती आहे तर ती अध्ययन संक्रमणाची उपपत्ती. अध्ययन संक्रमण उपपत्ती. तर या उपपत्तीमध्ये याच्यावरती भर दिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे C.H. जड्ड यांनी अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाची जे काही सारखेपणा असतो त्याच्यावरती अवलंबून नसतं. तर त्याच्यामधून जे काही तत्वे शोधून काढली जातात, तत्वे शोधून त्याचं सामान्यीकरण केलं जाईल तर त्यावेळेस अध्ययन संक्रमण या ठिकाणी लवकर होईल. अशा प्रकारची या ठिकाणी उपपत्ती अध्ययन संक्रमण उपपत्ती म्हणून C.H. जड्ड यांनी मांडलेली आहे. प्रश्न पुढचा 13 क्रमांकाचा प्रश्न की चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गवर कचरा करीत निघून जातात. तर हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती, सहेतुक व देहनिष्ठ उपपत्ती. तर प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे जे विद्यार्थी असतात तर ते विद्यार्थी तो तास संपल्यावरती सर्व वर्गवर कचरा करून निघून जातात. तर हे जे विधान आहे ते संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? तर अगदी बरोबर. या ठिकाणी सहेतुक आणि देहनिष्ठ जी उपपत्ती आहे तर या उपपत्तीच्या संदर्भात या ठिकाणी हे विधान संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14वा की विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. विस्मरण होणं तर ही एक महत्वाची अशी प्रक्रिया आहे. तर पुढील पैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान सत्य आहे? विस्मरणाबाबतीत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ते सांगायचं आहे. अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावरती विस्मरण होतं. अचूक प्रत्याहन व प्रत्याविज्ञान विस्मरणावरती साधक परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होतं. आता विस्मरणाबाबतीमध्ये योग्य आणि सत्य विधाने सांगायची आहेत. प्रश्न क्रमांक 14. तर विस्मरण ही जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेचा या ठिकाणी एबिंगहॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने अभ्यास केलेला आहे. 1885 साली यांनी हा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की जर स्मरण चांगलं व्हायचं असेल, आपली स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी काही गोष्टींचं आपल्याला विस्मरण करावं लागेल. म्हणजे विस्मरण झालं तरच आपल्याला काही गोष्टी स्मरण होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे पहिलं विधान सांगितलेलं आहे की अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी विस्मरण होतं. म्हणजे काही गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला विस्मरण होतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होतं. म्हणजे या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण दमन केलं तर काही गोष्टी या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये अडथळा आणला, दमन केलं तर त्याचं विस्मरण होतं. तर हे या ठिकाणी विधान बरोबर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ड हे जे विधान आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी, अ आणि ड ही विधान या ठिकाणी किंवा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी जे विधान ब आहे की अचूक प्रत्याहन आणि प्रत्याविज्ञान विस्मरणावरती साधक परिणाम करतात. साधक म्हणजे चांगला परिणाम करतात. तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होतं. या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपण जर या ठिकाणी झोप घेतली तर त्याचं विस्मरण न होता त्याचं स्मरण होतं. तर या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या मोबाईलची क्लॅरिटी व्यवस्थित करा. तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसेल. माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न क्रमांक 15वा आहे. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होतं? म्हणजे अध्यापनाचे जे यश आहे ते अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणेच्या प्रमाणामध्ये असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवरती अवलंबून असतं. तर खालीलपैकी कोणत्या विधानावरून हे सिद्ध होईल? प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो.
तर पहा दमन म्हणजे काय, तर पहा दमन म्हणजे पहा जाणीवपूर्वक पहा एखादी जी गोष्ट आहे तर ती पहा गोष्ट आपल्याला पहा विसरायची आहे, म्हणजे त्याला या ठिकाणी आपल्याला पहा दमन असं पहा म्हणता येईल. किंवा या ठिकाणी पहा जाणून-बुजून जे काही एखाद्या गोष्टी आहेत पहा जास्तीत जास्त त्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्या ठिकाणी जो काही आपला मेंदू आहे तर तो या ठिकाणी आपला थोडक्यात काय म्हणायचं त्याला तो कंटाळेल आणि कंटाळल्यानंतर पण जे काही विस्मरण आहे ते पण लवकर होईल. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आपण दमन केलं, काम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पण नक्कीच कंटाळा येतो. आपण त्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे स्मरण आहे ते पण चांगल्या प्रकारे होईल. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे 15 प्रश्न क्रमांक 15 की अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असतं, म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असते. तर खालीलपैकी कोणत्या विधानावरती पण ते सिद्ध होईल. तर या ठिकाणी प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. जी प्रेरणा असते, मोटिवेशन असतं, ती एक प्रकारची शक्ती असते. आपण या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच ऐकतो, त्याच्यामुळे आपल्या आपल्या मनामध्ये आपल्या चांगल्या प्रकारची एक शक्ती आहे ती पण निर्माण होते आणि आपलं जे वर्तन आहे तर त्या मोटिवेशनमुळे आपलं वर्तन त्या ठिकाणी सुधारतं, म्हणजे योग्य प्रकारची दिशा मिळते. म्हणजे या ठिकाणी प्रेरणा ही शक्ती आहे, त्याला एक वर्तनाला एक दिशा देते. त्यानंतर प्रेरणेमध्ये सातत्य असतं, दिग्दर्शन असतं, म्हणजे चांगल्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी दाखवला जातो. विविधता असते, निवड आणि स्वस्थता असते. प्रेरणा असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारच्या वाईट रस्त्यावरती जात नाही, चुकीच्या गोष्टी करत नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ त्या ठिकाणी आली. म्हणजे जर आपण चुकीच्या रस्त्यावरती जर गेलो तर या ठिकाणी आपलं जे स्वास्थ्य आहे ते बिघडणार आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रेरणेमध्ये स्वस्थता असते, निवड असते, विविधता, दिग्दर्शन असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता ही एकाच मार्गाने होते. आता या ठिकाणी हे जे काही विधान आहे क क्रमांकाचं, कोणतीही प्रेरणा असो त्याची जी काही पूर्तता आहे फक्त एकाच मार्गाने होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रेरणेची पूर्तता असते ते सगळ्या बाजूने होत असते. म्हणजे कोणत्याही बाजूने आपल्याला मोटिवेशन मिळू शकतं, त्याची एकच रस्ता नसतो किंवा एकच दिशा नसते. म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो. आपल्याला चांगल्या प्रकारचे विचार ऐकायला मिळाले, चांगल्या प्रकारचं मोटिवेशन मिळालं तर या ठिकाणी आपले मानसिक विचार सुधारतात. मानसिक विचार त्या ठिकाणी सुधारले की त्याचा नक्कीच परिणाम आपल्या शरीरावरती होतो, म्हणजेच आपल्या शरीराचा समतोल साधला जातो. म्हणजे प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो. म्हणजेच अ, ब आणि ड ही जी काही विधाने आहेत या ठिकाणी या विधानावरती असं सिद्ध होतं की अध्यापनाचं जे यश आहे तर त्या ठिकाणी अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असतं. आपण जेवढी प्रेरणा निर्माण करू, विद्यार्थ्यांना मोटिवेट करू तर तेवढ्या प्रमाणात विद्यार्थी चांगल्या प्रकारे अध्ययन करणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी सगळं जे अध्ययन असतं ते प्रेरणेवरती अवलंबून असतो. कोणता तरी मोटिव्ह विद्यार्थ्यांना असल्याशिवाय विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं अध्ययन करणार नाही. या ठिकाणी तुम्ही टीईटीची तयारी करत आहात म्हणजे तुमच्या समोर एक मोटिव्ह आहे की शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करायची, अभियोग्यता परीक्षा द्यायची आणि त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये आपण त्या ठिकाणी पात्र व्हायचं. म्हणजेच तुमच्या समोर एक मोटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जे काही लाईव्ह सेशन आहे ते अटेंड करता. म्हणजे तुमचं या ठिकाणी प्रेरणेशिवाय अध्ययन होऊ शकत नाही, हे या ठिकाणी सिद्ध होईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 16 क्रमांकाचा प्रश्न की व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो. तर हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे? या ठिकाणी व्यक्तीला एखादा म्हणजे शिक्षिकेने एखादी शिकवलेली कविता असते. तुम्हाला सुद्धा एखाद्या शिक्षिकेने, तुमच्या आवडत्या शिक्षिकेने शिकवलेली कविता असेल किंवा सांगितलेल्या गोष्टी आहे तर ते आहे तसे आठवते. तेव्हाचा प्रसंग जसा तसा खूप वर्षांनी म्हणजे आता सुद्धा आठवतो. तर ह्या कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं उदाहरण आहे? रचनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना, स्वैर कल्पना की पुनरुत्पादित कल्पना? प्रश्न क्रमांक 16 आहे. प्रश्न क्रमांक 16. तर अगदी बरोबर. तर ही जी काय कल्पना आहे किंवा ही जे काही उदाहरण दिलेलं आहे की खूप दिवसानंतर आपल्याला एखादी घटना आहे तसा तो प्रसंग आपल्याला आठवतो, तर याला या ठिकाणी पुनरुत्पादित कल्पना म्हणायचं. म्हणजे पूर्वानुभव, जे पूर्व अनुभव असतात तर ते मनपटलावर जसाच्या तसे उमटले की त्या कल्पना या पुनरुत्पादित कल्पना असतात. म्हणजे या ठिकाणी शाळेतील पहिला दिवस असेल किंवा कॉलेजमधील पहिला दिवस असेल किंवा नोकरीचा पहिला दिवस असेल तर या ज्या घटना असतात त्या आपल्या मनपटलावरती कधीतरी परत आपल्याला ज्यावेळेस आपण मित्रांना वगैरे आठवणी सांगतो त्यावेळेस ते आठवतात. तर या ज्या कल्पना असतात त्या पुनरुत्पादित कल्पना असं म्हणायचं.
त्यानंतर पहा या ठिकाणी जी रचनात्मक कल्पना आहे, तर ती रचनात्मक कल्पना म्हणजे प्रतिमांची जुळवाजुळव असते आणि प्रतिमांच्या जुळवाजुळवीतून नवीन चित्र या ठिकाणी तयार होतं. त्याला या ठिकाणी रचनात्मक कल्पना म्हणायचं. म्हणजे त्या ठिकाणी आपण काहीतरी रचना करत असतो, जुळवाजुळव करतो आणि त्याच्यामधून ह्या रचनात्मक कल्पना तयार होतात. अनुकरणात्मक कल्पना म्हणजे काय? तर अनुकरणात्मक कल्पना म्हणजे या ठिकाणी ज्या गोष्टीतून आपण अनुकरण वगैरे करतो, तर त्या अनुकरणामधून ज्या कल्पना तयार होतात त्याला अनुकरणात्मक कल्पना असं म्हटलं जातं. त्यानंतर पहा स्वैर कल्पना म्हणजे अनिर्बंध, म्हणजे ज्यांना कशाचंही बंधन नसतं. आपण कशाही प्रकारचे म्हणजे या ठिकाणी पहा आपण झोपेत असो किंवा या ठिकाणी जागेपणाने आपण एखादं स्वप्न पाहतो, की या ठिकाणी मी इथं आहे, आता मला दुसऱ्या गावामध्ये मी ते विचार करतो आपण त्या ठिकाणी, की आता या ठिकाणी आहे, मी दुसऱ्या क्षणी स्टँडवरती आहे. म्हणजे आपलं मन कुठेही धाव घेतं. तर त्या ज्या काही कल्पना असतात, कल्पनेमध्ये आपण त्या ठिकाणी काही होऊ शकतो. त्या ठिकाणी चंद्रावरती मी गेलेलो आहे, चंद्रावरून आता खाली आलेलो आहे. अशा प्रकारच्या कशाही कल्पना आपण ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. त्याला स्वैर कल्पना असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी ही जी काही कल्पना आहे प्रश्नामध्ये विचारेल ती पुनरुत्पादित कल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 17वा आहे, की खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. संकल्पना तयार होण्याचे जे टप्पे आहेत ते त्यांचा योग्य क्रम आपल्या ठिकाणी लावायचा आहे. या ठिकाणी टप्पा दिला आहे वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. संकल्पना म्हणजे संबोध. गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे, गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे, संकल्पना तयार करणे, अमूर्त रूप देणे. आता यांचा क्रम आपण या ठिकाणी या आधी सुद्धा पाहिलेला आहे. संबोधांचा या ठिकाणी संबोध कसे क्रिएट होतात, कसे तयार होतात, म्हणजे संकल्पना कशा तयार होतात यांचा क्रम आपण पाहिलेला आहे. त्याचे टप्पे पाहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 17व्याचं उत्तर द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी जे संकल्पना तयार होतात त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल, की वस्तू किंवा प्राण्याचे आपल्याला सुरुवातीला प्रत्यक्ष ज्ञान होतं. आपण एखादी वस्तू पाहिली म्हणजे विद्यार्थ्यांनी एखादा दगड पाहिला असेल किंवा एखादं झाड पाहिलं असेल, ज्याला ते आधी माहिती नाही, त्यावेळेस आपण त्याला ते सांगतो. म्हणजेच या ठिकाणी ते एखाद्या वस्तूचं, प्राण्याचं त्याचं प्रत्यक्षपात ज्ञान झालं पाहिजे. तर हा या ठिकाणी पहिला टप्पा येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही दुसरा टप्पा असतो, तर तो या ठिकाणी त्याची गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे. म्हणजे एखादे त्याच जातीचे दुसरं झाड पाहिलं असेल, एखादी गाय पाहिली असेल, गाय त्यावेळेस पांढरी होती, आता ती काळी आहे. तर या ठिकाणी त्या गुणवैशिष्ट्यांचं या ठिकाणी ज्ञान झालं किंवा ते ध्यानात आले. या ठिकाणी हा पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा या ठिकाणी गुणवैशिष्ट्ये ध्यानात येणे. त्यानंतर या ठिकाणी गुणवैशिष्ट्यांचं त्यांनी सामान्यीकरण केलं. म्हणजे या ठिकाणी त्यात जे काही दोन गुणवैशिष्ट्ये पाहिली वेगवेगळी, त्यांचं सामान्यीकरण केलं. त्याच्यामध्ये जो काही फरक आहे तर तो या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतला. या ठिकाणी हा तिसरा टप्पा होतो. त्यानंतर या ठिकाणी त्याच्या संकल्पना त्याला अमूर्त असं रूप दिलं. या ठिकाणी ज्या काही गुणवैशिष्ट्यांचं सामान्यीकरण केलं तर त्याला एक अमूर्त रूप दिलं आणि त्यानंतर या ठिकाणी 5व्या टप्प्यावरती त्या संकल्पना किंवा संबोध तयार झाला. म्हणजे काळी गाय, पांढरी गाय किंवा ठिकाणी कुत्रा असेल किंवा शेळी असेल, शेळीला शिंग असतात, गायीला शेपूट असतो. अशा प्रकारच्या या ठिकाणी ज्या संकल्पना आहेत त्या ठिकाणी त्याच्यात तयार झाल्या. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 18व्या क्रमांकाचा प्रश्न, की खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? अध्ययन संक्रमणाची काही विधाने आहेत, यापैकी सत्य विधान कोणतं? प्रश्न क्रमांक 18. तर पहिलं विधान आहे मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं, असं एक विधान आहे. दुसरं विधान, एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही, हे एक विधान आहे. दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती ही सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. या ठिकाणी आपल्याला सत्य विधान सांगायचं आहे, बरोबर विधान अध्ययन संक्रमणाबाबत सांगायचं आहे.
तर या ठिकाणी जर पहिलं विधान पाहिलं की मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं. या ठिकाणी अध्ययन संक्रमण आपोआप कधीच घडून येत नाही, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप होतं, तर या ठिकाणी म्हणणं चुकीचं ठरणार आहे. म्हणजे हे विधान सत्य नाही. दुसरं विधान की एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. अगदी बरोबर आहे. एखादी क्रिया असेल त्याच क्रियेला जोडून दुसरी क्रिया असते. म्हणजे पहिली क्रिया तुम्ही केली बरोबर, तर त्याला जी जोडून दुसरी क्रिया येणार आहे ती क्रिया सुद्धा तुम्हाला करावीच लागणार आहे. ती सोपी असणार नाही. त्याच्यामध्ये थोडासा बदल असू शकतो, थोडासा साम्य असल्यामुळे ती थोडीशी सोपी होऊ शकते, परंतु पूर्णपणे ती सोपी होणार नाही. म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये जर साम्य असेल, दोन परिस्थिती असतील, त्या दोन्ही परिस्थितीमध्ये साम्य असेल तर जे अध्ययन संक्रमण आहे त्या ठिकाणी अधिक होतं, तर हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. जर विरुद्ध परिस्थिती असेल तर त्यावेळेस अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी फास्ट किंवा वेगाने होणार नाही, परंतु साम्य असेल, सारखीच परिस्थिती असेल त्यावेळेस अध्ययन संक्रमण हे या ठिकाणी अधिक होईल. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती ही सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. जी कृती आपण करू ती सहेतुक असेल, हेतुसह असेल, ध्येयनिष्ठ असेल तर जे अध्ययन संक्रमण आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ब, क आणि ड, तर ही जी काही विधाने आहेत त्या ठिकाणी बरोबर आहेत, ज्याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी मध्ये ही विधाने दाखवलेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 19 क्रमांकाचा प्रश्न की खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे. जी व्याख्यान पद्धती आहे त्या संदर्भात काही विधाने आहेत. असत्य विधान, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अवधान केंद्रीकरण होते, कमी वेळात जास्त अध्यापन करता येतं, तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, दुर्मिळ माहिती सहज देता येते. व्याख्यान पद्धतीचं या ठिकाणी असत्य विधान सांगायचं आहे. व्याख्यान पद्धत म्हणजे या ठिकाणी बोलणारा बोलत जातो आणि ऐकणारा फक्त ऐकत जातो, तर त्यावेळेस यापैकी काय होणार नाही. म्हणजे असत्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 19 अगदी बरोबर. तर या ठिकाणी अवधान केंद्रीकरण होतं. या ठिकाणी जे व्याख्यान दिलं जातं, व्याख्यानामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं अवधान केंद्रीकरण होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी अवधान केंद्रीकरण होतं जे विधान आहे ते या ठिकाणी असत्य आहे, चुकीचं आहे. आता या ठिकाणी बरोबर विधाने की जे व्याख्यान पद्धती दिली जाते त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त अध्यापन होतं. म्हणजे कमी वेळात जास्त माहिती सांगितली जाते, म्हणजे जास्त अध्यापन होतं. तर हे विधान बरोबर येईल. तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. जी तत्वे असतात, सिद्धांत असतात किंवा कठीण विषय मांडायचा असेल तर व्याख्यान पद्धती निवडली जाते. आणि दुर्मिळ माहिती सहज देता येते. एखादी दुर्मिळ माहिती असेल तर ती देण्यासाठी आपण या ठिकाणी व्याख्यान पद्धतीचा उपयोग करतो. म्हणजे ही 3 विधाने या ठिकाणी सत्य आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये असत्य विधान विचारलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए अवधान केंद्रीकरण होतं, तर हे विधान या ठिकाणी बरोबर म्हणजे प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे 20 क्रमांकाचा प्रश्न की खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. अनुवंशासंबंधीचे नियम या ठिकाणी दिलेले आहेत, तर कोणता नियम आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर बरोबर आहे की जी व्याख्यान पद्धती असते ती शिक्षक केंद्रीय पद्धती असते, ती विद्यार्थी केंद्रीय पद्धत नाही. साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम, पुनरावृत्तीचा नियम, परागतीचा नियम. तर अनुवंश संबंधीचा नियम आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 तर याच्यामध्ये जे अनुवंश संबंधीचे नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला नियम आपल्याला सांगता येईल साधर्म्याचा नियम. साधर्म्याचा नियम म्हणजे काय तर प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतात, त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी दिसत असतात. म्हणजे याला साधर्म्याचा नियम किंवा या ठिकाणी समानतेचा नियम म्हटलं जातं. या ठिकाणी जो काही अ क्रमांकाचा पर्याय आहे तो या ठिकाणी अनुवंश संबंधीचा नियम दाखवतो. वैविध्याचा नियम म्हणजे प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी असते, तर या ठिकाणी त्याला वैविध्याचा नियम किंवा या ठिकाणी विविधतेचा नियम म्हटलं जाईल. हा अनुवंश संबंधीचा आहे. आणि परागतीचा नियम म्हणजे उंची, जाडी, रंग आईवडिलांसारखा या ठिकाणी असतो, त्याला परागतीचा नियम असं म्हटलं जातं, जो या ठिकाणी या अनुवंश संबंधीचा आहे. या ठिकाणी जो पुनरावृत्तीचा नियम आहे तर तो या ठिकाणी अनुवंश संबंधीचा
नसून तो पहा अध्ययनाचा नियम आहे. तर म्हणून या ठिकाणी पहा अ, ब आणि ड, अ, ब, ड पर्याय क्रमांक डी याचं पहा उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे 21 क्रमांकाचा प्रश्न की व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? व्यक्तीचा विकास या संदर्भातील योग्य विधान आपल्या ठिकाणी सांगायचं आहे. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही. व्यक्ती विकासासंदर्भात योग्य विधान सांगायचं आहे. तर अगदी बरोबर 21 क्रमांकाच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी की विकासावर सर तुम्ही पुढे काय स्वराज भांगे सर पुढे काय विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पहा पूरक प्रभाव असतो. पूरक म्हणजे या ठिकाणी पहा एकमेकांशी संलग्न प्रभाव असतो. हे जे काही विधान आहे तर ते या ठिकाणी पहा बरोबर आहे. जे विकास असतात विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पहा पूरक असा पहा प्रभाव असतो. पर्याय क्रमांक सी याचं योग्य असं पहा विधान आहे. बाकीचे विधान पहा चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे 22 क्रमांकाचा की कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे चुकीचं आहे? कुमार अवस्थेतील पहा मानसिक आणि भावनिक विकास. प्रश्न क्रमांक पहा 22 आहे पहा कुमार अवस्थेतील मानसिक आणि भावनिक विकास संदर्भात असत्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. तर पहा या ठिकाणी जी कुमार अवस्थेतील मुले असतात पहा मानसिक आणि भावनिक विकासामध्ये तर ते पहा एखादा आदर्श आयडियल पर्सन या ठिकाणी शोधतात आणि त्या आदर्शाच्या शोधामध्ये ते विद्यार्थी असतात. म्हणजे या ठिकाणी त्याला जो काही आदर्श मिळेल जो काही व्यक्ती त्याला चांगल्या प्रकारे हँडल करेल किंवा आपले विचार त्याच्यामध्ये उतरवेल तो त्याचा आदर्श ठरतो. म्हणजेच या ठिकाणी या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात हे विधान बरोबर आहे म्हणजे असत्य नाही. या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढतं. जे कुमार अवस्थेतील मुलं असतात किंवा मुले असतात यांच्यामध्ये भिन्नलिंगी आकर्षण वाढत असतं हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. या वयात मुले ही बंडखोर होतात. या ठिकाणी बंडखोर या ठिकाणी होणं म्हणजे या ठिकाणी जे आपले विचार असतात तर ते या ठिकाणी तडकाफडकी मांडतात म्हणजे बंडखोरी त्या ठिकाणी ते मुलं करत असतात म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. परंतु जर तुम्ही सी क्रमांकाचं विधान पाहिलं की या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो. जर या ठिकाणी बाकीच्या गोष्टीमधून या विद्यार्थ्यांना वेळ मिळत नसेल तर शब्दसंपत्ती वाढवण्याकडे त्यांचा कल असणार नाही. म्हणजेच या ठिकाणी हे विधान असत्य आहे. म्हणजे याचं जे काय प्रश्न क्रमांक दुसरा 22वा आहे की कुमार अवस्थेतील मानसिक आणि भावनिक विकास संदर्भात कोणतं विधान असत्य आहे तर पहा पर्याय क्रमांक सी तर शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो हे विधान या ठिकाणी असत्य आहे. प्रश्न पहा पुढचा आहे की खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले आहेत आणि त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमान यांच्या योग्य जोड्या लावा. या ठिकाणी अध्यापन प्रतिमानांची कुले आहेत वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये कोणकोणते अध्यापन प्रतिमान येतात त्यांच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. कुल आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमान. 11वी-12वीची मानसशास्त्राची बुक तुम्ही वाचले तर सुद्धा फार चालतील. व्याख्यावरती पण नक्कीच एक व्हिडिओ आपण स्पेशल असा व्हिडिओ घेऊया ज्याच्यामध्ये सगळ्याच व्याख्या असतील. ज्या काही सगळ्या व्याख्या असणार आहेत मानसशास्त्रामधील त्या सगळ्या व्याख्या आपण त्याच्यामध्ये घेऊया. मानसशास्त्राच्या व्याख्या, अध्ययनाच्या व्याख्या, बुद्धिमत्तेच्या व्याख्या, भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याख्या त्या सगळ्या व्याख्या आपण या ठिकाणी एका व्हिडिओमधून पाहूया. प्रश्न क्रमांक 23वा आहे की खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले आणि त्या अंतर्गत येणारी प्रतिमाने यांची या ठिकाणी आपल्या जोड्या लावायच्या आहेत.
तर पहा या ठिकाणी जे ज्ञान प्रक्रियाकर प्रतिमान आहे तर याच्यामध्ये पहा या ठिकाणी जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान या ठिकाणी तर याचा समावेश होतो. त्यानंतर पहा व्यक्तिगत विकास प्रतिमान आहे तर पहा याच्यामध्ये सर्जनात्मक प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, सर्जनात्मक प्रतिमान येईल आणि त्यानंतर सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानमध्ये पण न्याय तत्व शास्त्रीय शोध प्रतिमान येईल आणि या ठिकाणी वर्तन परिवर्तन प्रतिमान याच्यामध्ये पण निसंवेदन क्षमता प्रतिमान याचा समावेश होईल. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पण जोड्या व्यवस्थित लावल्या तर याचा तुम्हाला जे उत्तर आहे त्या ठिकाणी सापडेल की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान म्हणजे जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान या ठिकाणी 4. त्यानंतर पहा व्यक्तिगत विकास प्रतिमान म्हणजे सर्जनात्मक प्रतिमान, त्यानंतर सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान न्याय तत्व आणि त्यानंतर या ठिकाणी वर्तन परिवर्तन प्रतिमान म्हणजे या ठिकाणी निसंवेदन क्षमता. पर्याय क्रमांक ए याचं पहा उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे 24 क्रमांकाचा प्रश्न की खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? लैंगिक शिक्षणाची या ठिकाणी उद्दिष्टे कोणती? प्रतिमानी यावर सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ बनवूया. बालमानसशास्त्राच्या प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ तर या ठिकाणी आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत. जे टॉपिक आहेत जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवणे या ठिकाणी शक्य नाही, परंतु महत्त्वाच्या प्रश्नामधून आपण प्रत्येक टॉपिकचं या ठिकाणी थोडी थोडी माहिती पाहत आहोत, ज्याची माहिती तुम्हाला महत्त्वाची ठरेल. प्रतिमानावरती या ठिकाणी नक्कीच आपण एक व्हिडिओ पाहूया. नक्की प्रतिमान ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिमानांचं वर्गीकरण पाहायला मिळेल आणि त्या प्रतिमानाची वैशिष्ट्ये काय आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 24 क्रमांकाचा प्रश्न याचं अ ब कड सर्व. तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणं या ठिकाणी हे लैंगिक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे महत्वाचं. त्यानंतर प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे तर हे या ठिकाणी एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे हे एक उद्दिष्ट आहे आणि निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणं तर हे या ठिकाणी लैंगिक संस्थे शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक ड अ ब क ड सर्व. प्रतिमान संदर्भात तर नक्की तुम्हाला व्हिडिओ मिळेल प्रतिमान संदर्भामध्ये आणि त्याच्यातील तुमचे जे काही महत्त्वाच्या शंका वगैरे असतील त्या पण नक्की दूर होतील. आपण लवकरच तो व्हिडिओ पाहूया. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 25 क्रमांकाचा की लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करायची असेल तर श्रेणीबद्ध उपपत्तीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर काय करतो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक देतो किंवा प्लेलिस्ट देतो. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आता लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर त्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब या ठिकाणी करणं उपयुक्त ठरणार नाही? दीर्घोत्तरी प्रश्नांचं प्रमाण कमी करणं, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणं, गुणदान योजना, नमुना उत्तरसूची यांची सोय करणे, उत्तरपत्रिकेवरती बारकोडचा उपयोग करणे. तर या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये काय करायचं आहे? आपल्याला सुधारणा करायच्या आहेत. तर लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करायच्या असतील तर यासाठी दीर्घोत्तर जे काही प्रश्न आहेत त्यांचं प्रमाण आपल्याला प्रमाण ते कमी करावं लागेल. त्यावेळेस लेखी परीक्षेमध्ये सुधारणा होतील. या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरणार नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे हे उपयुक्त ठरेल. वार्षिक परीक्षेला आपण जर महत्त्व दिलं, जी वार्षिक परीक्षा असते त्याला आपण अनन्यसाधारण महत्त्व दिलं तर त्या महत्त्वामुळे या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये सुधारणा होणार नाहीत. म्हणजे ही बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल. जर प्रश्न क्रमांक सी पाहिला, ऑप्शन सी पाहिला की गुणदान योजना, नमुना उत्तरसूची यांची सोय जर आपण केली तर लेखी परीक्षेमध्ये नक्कीच सुधारणा होतील आणि उत्तरपत्रिकेवरती बारकोडचा उपयोग केला तर लेखी परीक्षेच्या त्याच्यामध्ये नक्की सुधारणा होणार आहेत. म्हणून या ठिकाणी बी परीक्षेला महत्त्व देणं तर हे या ठिकाणी उपयुक्त ठरणार नाही. प्रश्न क्रमांक 26 आहे
खालीलपैकी कोणते उदाहरणे ही मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावरती आधारित आहेत? पहा, मूर्ताकडून अमूर्ताकडे भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे, निसर्गचित्र शिकवताना चित्र दाखवणे, कवितेचे स्पष्टीकरण करणं. या ठिकाणी आपल्याला जी उदाहरणं दिली आहेत तर ती उदाहरणं या मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रावरती आधारित आहेत का, तर ते सांगायचं आहे. तर पहा, मूर्ताकडून म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी ज्या गोष्टी पण माहिती असतात त्या माहिती असणाऱ्या गोष्टी म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत किंवा माहिती नाहीत त्या गोष्टीकडे नेणं. म्हणजे पहा, भूगोल विषयामध्ये नकाशाचा जर वापर केला तर या ठिकाणी नकाशाचा वापर करून आपण त्या ठिकाणी भारताचा जो नकाशा आहे म्हणजे भारत कसा दिसतो, त्याची जी काही सगळ्या ज्या काही कडा वगैरे आहेत त्या कशा प्रकारे दिसतात, त्यानंतर भारतामध्ये कोणकोणते राज्य आहेत तर ते आपण दाखवू शकतो. म्हणजे जी काही गोष्ट माहिती आहे त्या माहितीकडून आपण विद्यार्थ्यांना न माहिती असणार म्हणजे अमूर्ताकडे नेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी हे जे काही सूत्र आहे तर याच्यामध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे या ठिकाणी वापरला जाईल. विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्र सांगणे, या ठिकाणी जे थोर नेते आहेत त्यांची चरित्र सांगत असताना आपल्याला त्या ठिकाणी थोड्या थोड्या माहितीवरून आपण त्या विद्यार्थ्याला त्या थोर नेत्याविषयी अधिक माहिती देऊ शकतो. म्हणजे हे या ठिकाणी या सूत्रावरती आधारित येईल. निसर्गचित्र शिकविताना चित्र दाखवणे, जे काही निसर्ग चित्र आहे ते पण निसर्ग चित्र शिकवताना या ठिकाणी जर चित्र दाखवलं तर या ठिकाणी त्याला नक्कीच जी आवड आहे ती लागेल. म्हणजे त्याला सुरुवातीला पण निसर्ग चित्राची माहिती होईल, कारण तो पण निसर्ग वगैरे पाहत असतो आणि त्याच्यानंतर त्याला चित्र जर दाखवले तर त्या ठिकाणी तो चित्र काढण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे त्याला ते चांगल्या प्रकारचे पण नॉलेज मिळेल. परंतु कवितेचं स्पष्टीकरण करणं, या ठिकाणी एखाद्या कविता असेल त्या कवितेचं स्पष्टीकरण करणं म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणं, तर या ठिकाणी याच्यामध्ये या अध्यापन सूत्राचा उपयोग होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक ड हे याच्यामध्ये बसणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अ, ब आणि क तर हे येणार आहे पर्याय क्रमांक ए, अ, ब आणि क. आता या ठिकाणी जे काही MCQ क्वेश्चन असतात तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की सगळे पर्याय तुम्ही वाचल्याशिवाय खालचं या ठिकाणी नेमकं काय पर्याय आहे त्याचं उत्तर द्यायचं नाही. घाई गडबड करू नका, अन्यथा तुम्ही या ठिकाणी कोणता तरी पर्याय या ठिकाणी दोनच पर्याय वाचणार, या ठिकाणी पहिला आणि दुसरा आणि अ आणि ब फक्त हेच उत्तर तुम्ही देऊन मोकळे होणार. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, सगळ्या ऑप्शनचा या ठिकाणी विचार करून याचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न पुढचा आहे 27 क्रमांकाचा प्रश्न की खालील मूल्यांकनाच्या साधनांमधील कोणती साधने ही निरीक्षण तंत्रासाठी वापरतात. निरीक्षण तंत्रासाठी कोणती साधने वापरतात? पडताळ सूची, पदनिश्चयन श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली, प्रासंगिक नोंदी. तर जर ज्योती सुखदान मॅम, जर या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करायची असेल तर 10वीची परीक्षा होते किंवा 12वीची परीक्षा घेतली जाते ज्याच्यामध्ये आपण बारकोडचा उपयोग केलेला पाहतो. बारकोडचा उपयोग केल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जे काही विद्यार्थ्याचे ज्यावेळेस निकाल वगैरे लावला जातो तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचे पेपर लवकर तपासले जातात किंवा तो पेपर नेमका कोणाचा आहे समजत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जी वस्तुनिष्ठता आहे ती येते. जर विद्यार्थ्याचं नाव समजलं किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं जरी आडनाव जरी समजलं तरी सुद्धा त्या ठिकाणी जो पेपर तपासणारे शिक्षक असतात त्यांच्या मनामध्ये जी वस्तुनिष्ठता आहे ती कमी होऊ शकते आणि त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपण बारकोडचा उपयोग केला तर त्या ठिकाणी जी आपल्याला लेखी पद्धती आहे, जी लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वस्तुनिष्ठपणा त्या ठिकाणी आणता येतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी बारकोडचा उपयोग या ठिकाणी महत्वाचा ठरेल. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. तर जे मूल्यांकनाचे साधनं आहेत त्याच्यामध्ये निरीक्षण तंत्रासाठी आपण या ठिकाणी पडताळ सूचीचा वापर करतो, पदनिश्चयन श्रेणीचा वापर करतो आणि प्रासंगिक नोंदी तर यांचा वापर करू शकतो. तर ज्याच्यामध्ये आपण निरीक्षण करतो पडताळ सूचीमध्ये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं आजचं निरीक्षण काय आहे, तो आज नेमका कसा वागलेला आहे, त्याच्या वर्तनामध्ये नेमके काय बदल झाले आहेत तर याच्या नोंद आपण पडताळ सूचीमध्ये करत असतो. जे पदनिश्चयन श्रेणी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी या नोंदी करत असतो. आणि प्रासंगिक नोंदी म्हणजे प्रसंग घडल्यानंतर त्या विद्यार्थी त्या प्रसंगामध्ये कशा
प्रकारे तो वागतो, त्याचं वर्तन काय आहे, याच्या नोंदी आपण प्रासंगिक नोंदीमध्ये करत असतो. जे व्यक्तिमत्व प्रश्नावली आहे, व्यक्तिमत्व प्रश्नावलीमध्ये आपण निरीक्षण तंत्राचा वापर करू शकत नाही. व्यक्तिमत्व प्रश्नावली या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दिली जाते, त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करता येत नाही. जी व्यक्तिमत्व प्रश्नावली असते तर ती माहिती गोळा करण्यासाठी असते, त्या ठिकाणी आपण निरीक्षण करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी क हा जो काय पर्याय आहे तर याचा या ठिकाणी निरीक्षण तंत्रासाठी वापर होत नाही, परंतु पडताळ सूची, पदनिश्चय श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी तर यांचा या ठिकाणी निरीक्षण तंत्रासाठी वापर केला जातो. प्रश्न पुढचा आहे 28 क्रमांकाचा की अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. अध्यापन प्रतिमान या ठिकाणी नक्की आपण अध्यापन प्रतिमानावरती प्रश्न जो व्हिडिओ आहे तो पाहूया. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, चुकीचं आहे. 2014चा पेपर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असतं. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. तर असत्य विधान आपल्याला सांगायचं होतं, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी की जे अध्यापन प्रतिमान असतात याच्यामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असं नाही. तर मुळात या ठिकाणी जे अध्यापन प्रतिमान असतात याच्यामध्ये मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव केलेला असतो, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ही या ठिकाणी असत्य आहे. तर अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती आणि वातावरण निर्मितीविषयी जे मार्गदर्शन आहे ते केलेलं असतं. कशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक कृती असाव्यात, वातावरण निर्मिती कशा प्रकारे करावी, तर यासाठीच ही अध्यापन प्रतिमाने बनवली गेलेली आहेत. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ही ताठर नसते, म्हणजे लवचिक भूमिका असते. त्या ठिकाणी आपण जो काही 30 मिनिटाचा तास असतो, 30 मिनिटाच्या तासामध्ये फक्त आपल्याला विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धतीने शिकवायचं आहे, म्हणजे ही ताठर भूमिका झाली. त्या ठिकाणी अध्यापन प्रतिमानामध्ये जे काही अध्यापन प्रतिमानाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका ही लवचिक असते, म्हणजे जशी गरज पडेल विद्यार्थ्याच्या जशी गती असेल, विद्यार्थ्याला जसे समजेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षकाला वागावं लागतं, म्हणजेच या ठिकाणी शिक्षकाची भूमिका ताठर नसते. तर या ठिकाणी बरोबर असे आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. जे अध्यापन प्रतिमान आहे तर याच्यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्ग दर्शवलेले जातात. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे असत्य विधान आहे पर्याय क्रमांक बी येणार आहे. प्रश्न पुढचा आहे खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवरती घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे. तर खाली काही आक्षेप आहे जे बालोद्यान पद्धतीवरती घेतलेले आहेत, यापैकी असत्य असा आक्षेप कोणता आहे. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य आहे. स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही आणि मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. तर जी बालोद्यान पद्धती वापरली जाते तर त्या बालोद्यान पद्धतीवरती बरेच आक्षेप घेतले होते. तर त्याच्यामध्ये पहिला आक्षेप शिक्षक म्हणेला किंवा शिक्षिका जे म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं. शिक्षकाने सांगितलं बस तर बसावं लागतं, उठ म्हणलं तर उठावं लागतं, म्हणजे जसं शिक्षिका म्हणेल तसं विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर हा एक मोठा आक्षेप या ठिकाणी बालोद्यान पद्धतीवरचा आहे. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. या ठिकाणी साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणं या ठिकाणी अयोग्य आहे. तर हा एक आक्षेप या ठिकाणी आहे. त्यानंतर स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव त्या ठिकाणी मिळत नाही. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वतः म्हणजे ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकायला मिळत नाही. त्यानंतर बालोद्यान म्हणजे काय, तर बालोद्यान म्हणजे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून जे काही शिक्षण दिलं जातं त्याला बालोद्यान असं म्हटलं जातं. आपण ती सुद्धा पद्धती डिटेलमध्ये पाहूया. ज्या काही बालोद्यान पद्धती आहेत तर ज्याच्यामध्ये बाल शिक्षणाचा अंतर्भाव असतो तर त्या पद्धती आपण नक्की पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतं. तर या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर हा जो काही आक्षेप आहे त्या ठिकाणी चुकीचा आहे, असत्य आहे. कारण जी बालोद्यान पद्धती असते त्याच्यामध्ये शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते समजेल की शिक्षिका म्हणेल म्हणजे शिक्षकाचं किंवा शिक्षकाचं त्या ठिकाणी 100% नियंत्रण असतं, म्हणजे या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे. हा आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला नव्हता. प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा प्रश्न
की खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? अध्यापनाची तत्वे कोणती आहेत? सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता, योजनाबद्धता. अध्यापनाची तत्वे या ठिकाणी सांगायची आहेत. तर पहा प्रश्न क्रमांक 30. तर याच्यामध्ये सहनशीलता. तर सहनशीलता ही एक या ठिकाणी अध्यापनाची तत्वे आहे. व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता. तर ही जी काही चारही तत्वे आहेत या ठिकाणी अध्यापनाची तत्वे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी याचं पहा उत्तर येणार आहे. अगदी बरोबर. तर मुलांच्या बाजूने 3 आक्षेप आहेत आणि 1 या ठिकाणी मुलांच्या विरोधी आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्वतंत्र विद्यार्थ्यांना मिळतं. या ठिकाणी हे बालउद्यान पद्धतीच्या बाजूने जो काही आक्षेप दिला तो या ठिकाणी असत्य असा होता, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमधून एकूण 30 प्रश्न डिस्कस केले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी निरसन झालं असेल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. जर तुमचं निरसन झालं असेल तर या ठिकाणी फक्त एक लाईक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज जर तुम्ही अजूनही जॉईन केली नसेल तर 1 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त ₹249 तुम्हाला महा TET, CTET या सर्व परीक्षांचा समावेशासाठी जे काही पॅकेज आहे ते 249 मध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. या ठिकाणी 249 मध्ये खरेदी करा. त्या ठिकाणी तुम्हाला महा TET साठी आपण 10+ टेस्ट सिरीज त्या ठिकाणी देत आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ज्याच्यामध्ये आपण बालमानसशास्त्राचे मी स्वतः प्रश्न त्या ठिकाणी काढणार आहे आणि ज्याचा तुम्हाला फायदा होईल, ज्याच्यामध्ये आपण बालमानसशास्त्र टेस्ट सिरीज सोडून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचणी येत असेल टेस्ट सिरीज बाय करत असताना किंवा पैसे पे करत असताना, तर त्या ठिकाणी मला कमेंट वगैरे करा, तर तुमच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी केलं जाईल. तर या ठिकाणी धन्यवाद आणि सर्वांना गुड नाईट. तुमच्या काय अडचणी वगैरे शंका असेल ऑनलाईन टेस्ट सिरीज बद्दल तर कमेंट करा. तर सर्वांना गुड नाईट.